सगळी विठ्ठल आणि रखुमाई आहे आणि हे भांडूप गाव म्हणजे पंढरी नगरीपेक्षा कमी नाही। आज इथं महाराज पंढरीच अवतरली आहे आणि पंढरी जिथं अवतरते तिथं होतं काय, या पंढरपुरात या पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीला देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीला देवाचं लागत बाबा। या पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीला देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीला देवाचं लागत बाबा। पुरुष मंडळ जोरात अजून जोरात, वा वा वा, टाळ पकवाट, टाळ पकवाट, जोरात जोरात जोरात, टाळ पकवाट, टाळ पकवाट, टाळी टाळ सोबत सोबत सोबत। हेलो प्लेन करा बेस थोड़ा कमी करायचं। हेलो हेलो हाँ बस नाथाच्या घरची उलटीच खून, पाण्याला मोठी लागली तहान, आत घागर बाहेर पाणी, पाण्याशी पाणी आले मिळून, आजी मिळाले कन्नवल देखिले, वडचणीचे पाणी आड्या लागिले, हंडी खादली भात टाकीला, बकऱ्याच्या पुढे देव कापिला, एका जनार्दनी मार्गाची उलटा, जो जाणे तो गुरुचा बेटा, आत घागर बाहेर पाणी, पाण्याशी पाणी आले मिळून, पंढरीच्या देवराला दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, पंढरीच्या देवराला दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया।
माया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंग करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नाताच्या घरची उलटीच खून पाण्याला मोठी लागली तहान आत घागर बाहेर पाणी पाण्याशी पाणी आले मिळून प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग नाथ महाराजांचा या उलट्या जगतामध्ये उलट्या माणसांच्या उलट्या खुणा या अभंगातून नाथ महाराज आपल्याला सांगतात बघा ज्या निमित्ताने आजचं हे कीर्तन आहे हा चाललेला अखंड हरिनाम सप्ताह श्री सद्गुरु सेवा मंडळ भांडुपगाव नावातच काय महाराज श्री सद्गुरु महिला मंडळ बोला आज आपला दिवस आहे अजिबात घाबरायचं बोला बोला सद्गुरु सेवा ज्या नावातच सेवा आहे तिथं भगवंताचा मेवा भेटल्याशिवाय राहणार नाही फक्त सेवा करा मेवा म्हणून असं असणारं आपलं भांडूप गाव आहे आणि या गावामध्ये हा चाललेला अखंड हरिनाम सप्ताह हा ज्ञान यज्ञ आहे आणि या ज्ञान यज्ञामध्ये आजची 6व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाटेला आली आणि त्या योगानं तुम्हा सर्वांचं मला दर्शन विठ्ठल आता इथं सगळे बसलेले सगळेजण माझ्या समोर जे श्रोते मंडळी आहेत सगळ्यांना प्रश्न पडलाय अभंग घेतल्यापासून सगळ्यांचा विचार चाललाय किती चरणाचा अभंग आहे अभंग कोणाचा आहे किती चरणाचा आहे सगळ्यांचा काय चालू आहे हिशोब चालू आहे हिशोब इथं सगळ्यांची परीक्षा चालू आहे बरं का तुम्ही सगळ्यांचा हिशोब चालू आहे किती चरणाचा अभंग आहे किती वाजता कीर्तन संपणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित पेपर सोडवायचा कॉपी कोणी करायची नाही म्हणजे बोलायचं नाही बरं का अजिबात कोणी जागेवरून हलायचं नाही शांत राहायचं बोलायचं नाही कारण हा आपला चाललेला सोहळा आहे सगळ्यांना माहित आहे कशा निमित्ताने चालू आहे हा सोहळा अय भांडू काय तर रिॲक्शन द्या सगळ्यांना माहित आहे निमित्त जरी सगळ्यांना ज्ञात असलं तरी ते सांगणं कीर्तनकाराचं कर्तव्य आहे इथं बघायला गेलं ना प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी निमित्त लागतं पुरुष मंडळ जीवन जगतोय ह्याला सुद्धा निमित्त आहे ना कारण आहे का जगण्यामागचं कविनाकारण जगता जगण्यामागचं कारण प्रत्येकाचं कारण जरी वेगवेगळं असलं तरी जगण्यामागचं कारण मात्र निश्चित इथं जर बसलेल्यांपैकी जर कुणाला प्रश्न विचारला ना
आता ज्यांचं नवीन लग्न झालंय ना, झालंय का? तुमचं लग्न झालंय का? लग्न नाही झालं, बरंही नाही झालं. ज्यांचं झालंय त्यांना झटका विचारा, साधा सुद्धा नाही. ज्यांचं झालंय ना त्यांना जर प्रश्न विचारला ना, दादा तुमच्या जगण्यामागचं काय कारण आहे? नवीन झालेलं 2 महिन्यापूर्वी ज्याचं लग्न झालंय ना तो महाराज दादा म्हणतो, महाराज ह्या दुनियेचं काय खरं, फक्त बघा हिच्याकडे बघून जगतोय. आता ज्याचं नवीन लग्न झालंय तो, पण ज्याचं लग्न होऊन ज्यांना 2-3 पोरं झाली ती पुरुष मंडळी म्हणतात, महाराज हिचं काय खरं. कधी नांगा दाखवल सांगायची गरज, फक्त बघा पोरा बाळांकडे बघून जगतोय. आणि ज्यांची पोरं बाळ मोठी झाली ती म्हातारी म्हणतात, महाराज पोरांचं काय खरं, कधी घरातनं बाहेर काढतील सांगता येत, फक्त बघा नातवंडाकडे बघून जगतोय. आणि ज्यांची नातवंड मोठी झाली ती म्हातारी म्हणतात, महाराज नातवंडाचं काय खरं, जेव्हा परतवंड होईल तेव्हाच मरील, म्हणजे जगायचंय किती. माणसाचा जगण्यामागचा मोह थांबत नाही. मग साधू संतांनी तुम्हा आम्हाला हा परमार्थ अध्यात्म संप्रदाय याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. नीट ऐका, अध्यात्म संप्रदाय धर्म म्हणजे नक्की काय. आपण कायम सांगत असतो, अध्यात्म जपा, धर्म जपा, आपला संप्रदाय जपा. अध्यात्म 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 म्हणजे नक्की काय, हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. अध्यात्म म्हणजे नक्की काय, अध्यात्माची आपण व्याख्याच बदलून टाकली. अध्यात्म म्हणजे केवळ संतांचंच इतरांना सांगणं म्हणजे अध्यात्म नव्हे. नीट ऐका बरं का, संतांचे विचार माणसांपर्यंत पोहोचवणं, फक्त संतांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणं याला अध्यात्म म्हणत नाही. नुसतं वेद आणि पुराण वाचणं म्हणजे अध्यात्म नव्हे, तर दुसऱ्यांच्या वेदना वाचता येणं म्हणजे अध्यात्म. वेदना वाचता आल्या पाहिजेत. पूजा अर्चना करतो, देवधर्म करतो, देवाचं दर्शन घेतो, पण घरातल्या देवाचं दर्शन घेऊन जर माणसातला देव ओळखता येत नसेल ना, अध्यात्म आपल्याला माणसातला माणूस आणि माणसातला देव पाहायला शिकवतं म्हणजे अध्यात्म. म्हणून माणसामध्ये देव पाहायला शिका, तर महाराज आपला परमार्थ, आपला अध्यात्म, आपला संप्रदाय सफल झाला. म्हणून संतांनी आपल्याला हे दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही म्हणसाल महाराज अभंगच उलटाय, नाथाच्या घरची उलटीच खूण. पाण्याला मोठी लागली का कधी पाण्याला तहान? ऐ आपण बघितलंय, पशु पक्ष्यांना तहान लागते, माणसाला तहान लागते, झाडांना तहान लागते, वेलींना तहान लागते. सर्व जगतामध्ये जीव जंतू आहेत त्यांना तहान लागते. पण जे पाणी सगळ्यांची तहान भागवतं त्या पाण्यालाच पाण्याची काय लागली? झालंय का कधी असं? अय बचत गट नाही ना. पण महाराज संत कधी खोट लटक बोलत नाथ. महाराज म्हणतात ना, पाण्याला तहान लागली म्हणजे नक्कीच पाण्याला तहान लागली. तुम्ही म्हणसाल महाराज कसं शक्य आहे? कधी असं झालंय का? गावाकडे जर बघितलं ना, पाण्याचा आड असतो, आड, आणि त्या पाण्याच्या आडाला पाणी नसतं आणि त्या तळामध्ये थोडंसंच बुडाला पाणी असतं. तर गावातल्या सगळ्या बायका हापशाचं पाणी घेऊन घरामध्ये जायच्या, पण एकच म्हातारी अशी होती ती हापशाचं पाणी भरून शेताकडे निघाली. सगळ्या म्हणल्या, अगं सगळे पाणी घेऊन घरी जातात, तू शेतात कुठं निघाली? ती काय म्हणते माहितीये का? अहो दादा, आमच्या शेतामध्ये एक पडका आड आहे आणि त्या पडक्या आडाच्या बुडाला थोडंसं पाणी आहे आणि त्या बुडातल्या पाण्याला तहान लागली म्हणून मी पाणी ओतायला तिथं. झालंय का असं? होईल का असं कधी? पण पाण्याला तहान लागली म्हणतात ना, म्हणजे नक्की काय झालं तर ऐका. नाथ महाराज म्हणतात
नक्की पाण्याला तहान लागली म्हणजे नक्कीच पाण्याला तहान लागली म्हणजे नक्की काय झालं तर तुम्ही आम्ही सगळेजण सुखी असताना सुद्धा समाधानी असताना सुद्धा आपल्या सगळ्यांना सुखाची इच्छा निर्माण झाली. अभंगाचं पहिलं चरण. नाताच्या घराची उलटी खून ऐका, पाण्यालाच पाण्याची तहान लागली. संत म्हणतात तहान लागली, तहान लागली म्हणजे नक्की काय झालं? पाण्यालाच पाण्याची तहान लागली म्हणजे तुम्ही आम्ही सगळेजण सुखी असताना सुद्धा समाधानी असताना सुद्धा आपल्या सगळ्यांना सुखाची इच्छा निर्माण झाली म्हणजेच पाण्याला पाण्याची काय लागली? तहान लागली. नीट ऐका बरं का, लक्षार्थ. एवढा अभंग हा जेवढं त्याचं चिंतन ऐकत जाईल ना एवढा महाराज चिंतन त्याचं एवढं भारी आहे. आणि तुम्हाला सांगू का, मी जे चिंतन सांगते त्या अभंगाचं चिंतन तसंच असेल असं काही. बघा, आपले मराठी शब्द, आपली मराठी भाषा, महाराज त्याचं कसं जसं अर्थ लावल ना तसं त्याचा अर्थ मिळत जातात. एवढी महाराज मराठी भाषेमध्ये ताकद आहे. आणि संतांनी एवढं आपल्याला सहज सोपं करून सांगितलं. तुकाराम महाराजांनी आपल्यासाठी गाथा लिहिला, माझ्या जगाच्या माऊलींनी आपल्यासाठी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. पण महाराज आपल्या जातीला त्याची किंमत लक्षात येत नाही. तुकाराम महाराजांनी 5वा वेद गाथा निर्माण केला पण आपल्या जातीनं तो गाथा पाण्यात बुडवला. आपला माथा जाग्यावर यावा याच्याकरता काय लिहिलं? गाथा लिहिला. माझ्या जगाच्या माऊलीने ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ लिहिला तरी पण आपल्या माणसांनी त्यांना हिनवलं. संन्यासाची मुलं,
संन्यासाची मुलं. आणि आज महाराज त्या माऊलींच्या दर्शनाकरता लाखो करोडो लोक तरसतात, तरी त्यांचं दर्शन मिळत नाही. संतांनी एवढं काही करून ठेवलं, संतांनी एवढं काही आपल्यासाठी केलं, तरी संत म्हणतात मज पामराय काय थोरपण, पायाची वाहन पाय बरी. संतांनी एवढं काही केलं तरी संत म्हणतात की माझ्याकडून करून घेणारा कोण आहे? तो भगवान परमात्मा आहे. आणि आम्ही एवढूसच करतो. किती सांगता का जाऊ घरी? बोला गडे बर का, बोलल्या मला अजिबात राग येत. श्रोत्यानं सावध पाहिजे. कसं पाहिजे? महिला मंडळ बोला गडे बर का, कसं पाहिजे श्रोत्यानं? ताट बसा, ताट, हाताची घडी, तोंडा बोट. शाळा चालू, शाळाच आहे आपली महाराज. इथं कशाची शाळा आहे? विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना तान भूक हरली रे, विठ्ठल नामाची शाळा भरली. विठ्ठल नामाची शाळा भरली. झाले का जागे सगळे? आहे ना सगळे? का गेला? म्हणजे झोपी नाही ना गेला? जाग्यावर या. कुठं होतो आपण? काय काय जण म्हणतील कीर्तनात. कीर्तनातच आहे. तर बघा, संतांनी एवढं काही केलं तरी संत म्हणतात माझ्याकडून कुणी केलं? देवानं केलं. आणि आपण एवढंच करतो तरी काय म्हणतो? कुणी केलं? आओ, माणसाला एवढा मीपणा असतो, एवढा माग असतो, एवढा मोठीपणा असतो. कशाचा गर्व आहे? संपत्तीचा, धनाचा, 4 माणसात आपली ओळख आहे याचा गर्व आहे? मला सांगा, पैसा आज आहे, माणूस गेल्यानंतर वरती पैसा नेता येतो का? अहो, रिकाम्या हातानं आलोय आणि रिकाम्या हातानं का? असं ऐकलं? लय कमावलं जाताना कलर टीव्हीच वर बघाय घेऊन गेलो. हाय का कुणी? असं नाही होणार. रिकाम्या हातानं आलोय, रिकाम्या हातानं जाणार आहे. मग माणसाला आयुष्यभर गर्व कशाचा असतो हेच मला समजलं. आणि महाराज, दिवस बदलायला वेळ लागत, दिवस बदलतात बरं का. अंगणामध्ये चिमण्या असतात, चिमण्या. आणि त्या चिमण्या अंगणामध्ये काय वेचत असतात? किडे खात असतात, दाणे खात असतात. आणि सामान्यतः बघायला गेलं ना तर त्या अंगणामधल्या चिमण्या किडे खातात बरं का, मेलेले किडे. पण त्या चिमण्या ज्या वेळेस मरण पावतात त्यावेळेस किडे कोणाला खातात? मग गर्व कशाचा आहे? माज कशाचा आहे? एवढं महाराज माणसाला वाटतं मी केलं, माझ्यामुळं झालं. जर गावाकडं कुणी आलं असेल ना तर बघा, शेतकऱ्याच्या घरी बैलगाडी असते. बैलगाडी माहिती ना? 2 बैल कडला आणि त्याच्या अंगावर आडकी असतो ती. आणि त्या आडकीच्या मधून, दोन्ही बैलांच्या मधून बघा, कुत्र चालतं. कुत्र माहितीये ना? त्या कुत्र्याला काय वाटतं माहितीये का? दोन्ही बैला सकट गाडी मीच वडतोय. कुणाला वाटतं? कुत्र्याला. ह्या दोन्ही बैला सकट, शेतकऱ्या सकट गाडी मीच वडतोय. कुणाला वाटतं? पोरं लय हुशार. कोणाला वाटतं? महिला मंडळ. अरे कुत्रे, तू बाहेर, सगळी गाडी मीच वडतोय. कुणाला वाटतं? अरे कुत्रे. कळलं त्यालाच, कळलं बरं का. तुझ्यामुळे गाडी नाही, गाडीमुळे तुझं संरक्षण आहे. कुणाला वाटतं? अरे कुत्रे, तू बाहेर, तू बाहेरच्या गावची कुत्री हार नारळ घेऊन तुझा सत्कार समारंभ करायला उभीच आहे. तू बाहेर, तुझ्यामुळे गाडी नाही, गाडीमुळे तुझं संरक्षण आहे. पण कुत्र्याला काय वाटतं? गाडी कोण वडतंय? कुणाला? कुत्रे. पोरं कुणाची होती? दोंड्याच्या महिन्यात जन्मली नव्हती ना? चाबरीतलंय महाराज. तर बघा,
वाटतं सगळं कोण करतोय, मीच करतोय. तसं माणसाचं तसं झालंय. त्याचं पोरीचं लग्न आहे ना, मी केलं. त्याची जमीन आहे ना, त्याला मिळालीच नसती. कुणामुळे मिळाली? महिला मंडळ. कुणामुळं? माझ्यामुळं. त्याला गाडी आहे ना, घेताच आली नसती. कुणी घेऊन दिली? मी. कुणाला वाटतं? आता म्हणा ना कुत्र्याला. महाराज पोरं महाराज लय चाबरी बर का. पोरांचं लय अवघड. पोर असंच एका ठिकाणी कीर्तनाला गेलेलो आणि पोरं कीर्तनामध्ये वळा 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 वळा. मी म्हणलं का बस. मला म्हणलं तूच का बस. मी म्हणलं मला, मी महाराज आहे. महाराज तुमच्या घरी, इथं नाही. अहो एक जण तर पोरग काय करायचं, कीर्तनात असंच पुढं बसलेलं आणि असं गुळ असतो ना, गुळ. महाराज हाय का इथं? हाय हाय. गुळ कीर्तनामध्ये ठेवला जातो. ती पोरग हळूच खाली बसायचं, मला दिलेलं गुळ घेऊन चाटायचं. तेव्हापासून महाराज मी गुळच खायचा बंद केला. ही पोरं लय बेकार. काय प्रश्न विचारतील सांगता येत. अहो एक जण असंच कीर्तनात बसलेलं. मी म्हणलं बाळा गप्प बस. म्हणलं गप्प बसणार नाही, माझ्या आधी प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणलं ठीक आहे विचार. मला म्हणलं एक सांगा, माणूस दिवसातून एकदा का होईना एका पायावर कधी उभा राहतो? मी म्हणलं मला माहित नाही. मला म्हणलं काय राव महाराज, महाराज असून तुमचं डोकं चालत नाही? म्हणलं कधी? म्हणलं चोटी घालताना. महाराज ही पोरं काय विचारतील सांगता येत. अहो एक जण तर म्हातारा असंच नातवाला घेऊन चाललेलं. पूर्ण प्रेत यात्रा येत होती. पोरानं विचारलं आजोबांना, बाबा ती काय आहे? म्हातारा म्हणलं आता ह्या पोराला प्रेत यात्रा सांगावं, ते अजून प्रश्न विचारल. म्हातारा म्हणलं बाळा ती शोभा यात्रा आहे. म्हाताऱ्याला नातू म्हणलं तुमची कधी निघल? म्हाताऱ्याला अटॅक यायची बारी. ही महाराज घाबडी लय बेकार. इथली बिचारी सगळी चांगली आहेत बरं का. मला कीर्तन करायचंय. तर बघा, पण एक सांगू का महिला मंडळ, मुलांवर चांगलं वाईट संस्कार करण्याचं काम हे कुणाचं आहे? बोला. आई वडिलांचं काम आहे. जर मुलं महाराज संस्कारी निघाली तर नाव कुणाचं निघतं? आणि मुलं जर बिघडलेली निघाली, पोरांनो तुम्हाला बिघडवायला दोष कुणाचा आहे? घ्या. तुमचीच आहेत का? सहज म्हणतात आई बापाचा दोष आहे. त्यांचं पण बरोबर आहे महाराज, त्यांची काही चुकी. कारण आता आपली पिढी बदलली, पिढी अपडेट झाली. सगळ्यांना वाटतं की माझ्या मुलांनी चांगलं शिकावं, चांगलं मोठं व्हावं. माझ्या मुलांना संस्कार, परमार्थ, संप्रदाय, धर्म हे शिकवण्याची गरज. बघा अवघड झालं महाराज. पण एक सांगू का, आता तुम्ही म्हणताल महाराज पूर्वीसारखे आई वडील तरी कुठे राहिलेत. कारण आता आम्ही आईची व्याख्या बदलली, आईचा शब्द बदलला. आई गेली आणि आईच्या जागेवर कोण आली? मम्मी. मम्मी आणि वडिलांचा पप्पा. पप्पा कोण झाला? पप्पा. तिथपर्यंत तरी ठीक होतं. पण अजून आमची पिढी अपडेट झाली आणि मम्मी गेली आणि मम्मीचा काय झाला? मॉम. आणि पप्पाचा काय झाला? डॅड. नाही मुलांना आता लेटेस्ट पॉप. मम्मीचा मॉम झाला, पप्पाचा पॉप झाला आणि या दोघांच्या मध्ये ह्यांचा लॉलीपॉप झाला. खरी गोष्ट आहे बर का. म्हणून एक सांगते, तुमच्या मुलांना एक वेळ भाजीमध्ये तेल कमी टाका. एक वेळ तुम्हाला मुलांना काही गोष्टी देता नाही आल्या तरी देऊ नका. काही गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करा. शूज नाही घेता आले घेऊ नका. नवीन शर्ट नाही घेता आला घेऊ नका. आणि आईला माझं एक सांगणं आहे, तुमच्याकडे कोणतीही धन दौलत नसली तरी चालेल, जेवण बनवताना काटकसर करा, भाजीमध्ये तेल कमी टाका, पण संस्कारी मुलं हीच आपली संपत्ती आहे हे कधी विसरू नका. फक्त मुलं संस्कारी जन्माला आली पाहिजेत. म्हणून आई वडिलांनी आपल्या मुलांना शिकवणं गरजेचं आहे. पण आता झालंय काय,
आई वडिलांना वाटतं की आमच्या मुलांना शिक्षण घेण्याची गरज आहे, त्यांना इथं परमार्थ धर्म संप्रदाय ही कुणी करायला सांगितलंय? काय करण्यात काय वाटतं माहिती का महाराज? महाराज कीर्तन करतात म्हणजे महाराजांचं शाळेत डोकं चालत, महाराजांचं शाळेत डोकं चालत नाही म्हणून कीर्तन करत बोंबलं थिंडतात, असंच काय कायांचं समज आहे महाराज. पण मी सांगू का, मी स्वतः MSc BEd आहे, मी PhD करते आणि मी स्वतः NSMD नॅचरोपॅथिक डॉक्टर आहे बरं का. म्हणजे माणसाकडं माझ्याकडं बघून कुणालाच वाटणार नाही मी डॉक्टर आहे. वाटतं का मी कीर्तनकार आहे हे सुद्धा वाटतं का? मग काय पोत्राच आहे का? खुशाल नाही म्हणताय, कीर्तनकारच आहे. पण दिसतं तसं नसतं. नीट ऐका बरं का. माणूस दिसतो कसा, माणूस राहतो कसा, मी किती चांगले कपडे घातलेत, मी किती चांगलं राहतोय, मी किती चांगला दिसतोय, मी दिसतोय किती चांगला, याच्यापेक्षा मी वागतोय किती चांगला, याला फार मोठी किंमत आहे बरं का. माणसाच्या दिसण्यापेक्षा माणसाचं वागणं चांगलं पाहिजे. म्हणून कितीही महाराज लाखोचे करोडोचे हजाराचे कपडे घाला, पण शेवटी महाराज एक सांगू का, दिवस बदलायला वेळ लागत बघा. शांत आता मुलांनो, हाताची घडी, तोंडावर बोट. आता मी म्हणत तोपर्यंत काढायचा. हा, गुड गुड. आता त्यांना इंग्लिशच कळतं महाराज, दुसरं मराठी डोकं चालत. आता महाराज इंग्लिश मिडियमने एवढी पोरं येडी झाली, ती इंग्लिश मिडियमचं तर काय फेड आलंय. असं ना काय इंग्लिश यावं, पण आता महाराज काही दिवसानं मुलं आहेत ना, देवाला सुद्धा म्हणतील हाय गणू, हाय विठू. अवघड आहे महाराज. एक जण तरी एवढं येडं झालं काय, ती इंग्लिश मिडियमने एवढं कन्फ्यूज. ती काय करायचं, मम्मीला पप्पा म्हणायचं आणि पप्पाला मम्मी. मी असंच घरी गेले, त्याला म्हणलं पप्पा काय करतात? ती म्हणलं स्वयंपाक करतात. मी म्हणलं मम्मी काय करती? म्हणलं दाढी करती. कन्फ्यूज झालं ना. आणि एक जण तर महाराज असंच 15-20 दिवस शाळेतच गेलं नाही का, तर इंग्लिश मिडियम मध्ये डोकं झालं ना. शेवटी त्याची मॅडमच घरी आली. आता मॅडम घरी येताना दिसल्यावर म्हातारं म्हणलं आजोबा पप्पी आलं तुझी मॅडम घरी आली. ही म्हणला म्हाताऱ्याला बाबा तुम्हीच लपा, मी मॅडमला सांगितले आमचं म्हातारं मेलंय, मी काय 15 दिवस शाळेत येणार? पोरं महाराज काय करतील सांगता येत नाही. म्हणून मुलांवर चांगले संस्कार घडवा, कारण दिवस बदलायला वेळ लागत नाही. बघा विचार करा ना, ज्यांच्याकडं काहीच नव्हतं त्यांच्याकडं एकदमच काहीतरी येतं. बघायला गेलं ना, आता वेदांत सांगते नीट ऐका बरं का. आता विनोदाचा भाग जरा तुम्हाला फ्रेश केलं जरा, कारण माणसाचं कसं आहे माहितीये का, वेदांत सांगायला लागलं ना, माणसाला आत्ताच्या देवाचं ऐकू वाटत, चिंतन नको, देवाचं नको, वेद नको, पुराण नको. माणसाला महाराज विनोद असला की बरं वाटतं. पण त्याच्याबरोबर हे सुद्धा कळलं तर ऐका, ज्याच्याकडं काहीच नव्हतं त्याच्याकडे अचानक कसं काय येतं. विचार करायला गेले ना तर बघा, जो कधी काळी गरीब होता तो अचानक श्रीमंत होतो, आणि जो कधी काळी श्रीमंत होता त्याच्याकडे 2 वेळचं जेवण करायचं सुद्धा मुश्किल होते. हे कसं होतं? तसं विचार करायला गेला ना तर करोडपती ज्याचा बाप आहे, अरबपती ज्याचा बाप होता, जो महाराज मुलगा सोन्याच्या पाळण्यामध्ये झोपत होता, त्याचं नाव आहे श्रीराम प्रभू. सोन्याचा पाळणा होता माझ्या रामाला, पण दिवस फिरले आणि जो माणूस सोन्याच्या पाळण्यामध्ये झोपत होता, लहानाचा मोठं झाला, त्याला सुद्धा महाराज दिवस फिरले आणि वनवासाला जावं लागलं आणि उघड्यावर जमिनीवर झोपावं लागलं. पण माझ्या राम प्रभूंनी कधी हार मानली नाही किंवा कधी विचार केला नाही की मी काय होतो आणि काय झालं, कारण त्यांना जगाला संदेश द्यायचा होता, जगाला शिकवायचं होतं की महाराज माणसानं काय की परिस्थितीला सामोरी जायला शिकलं पाहिजे. कोणती परिस्थिती कधी येईल हे सांगू शकत नाही. बघा विचार करा, माणूस गेल्यानंतर करोडोचा लाखोचा त्यांची संपत्ती असू द्यात, पण त्या माणसाला असं जमिनीवरती टाकलं जातं. माणूस गेल्यानंतर त्याची किंमत 0 असते. माणूस गेल्यानंतर त्याला असं जमिनीवर पटकतात, असं खाली टाकलं जातं आणि त्याच्या अंगावली जी जुनी कपडे असतील ना त्याची टाक
दिशेने फाडली जातात. बघा, विचार करा, तो दिवस, ती स्थिती कधीतरी आपल्याला अनुभवायची आहे. कधीतरी आपल्या जीवनामध्ये सुद्धा ही परिस्थिती येणार आहे की अशी आपलीच माणसं आपल्याला जमिनीवरती झोपवणार आहेत. आपले कपडे फाडले जातात आणि मग आपल्या घरचे आपल्याला अंघोळ घालतात आणि मग नवीन कपडे घातली जातात आणि ते म्हणतात आपल्याला, आता निघा, तुमचे इथले दिवस संपले, जावं लागणार आहे, जायचंय तुम्हाला. म्हणून जीवनामध्ये हे एकमेव सत्य असं आहे की कितीही पैसा, धन, दौलत, ऐश्वर्य कितीही कमवा, त्या रावणाची सुद्धा संपत्ती होती. कशाची? रावणाची घरं कशाची होती? लंका राहिली का हो? अय, कण राहिला का कण? मग आपली अगरबत्ती कुठे लावता? रावणाची लंका राहिली नाही. मग महाराज, या जीवनामध्ये येऊन जर काही करायचं असेल ना, तर महाराज संदेश देतात, कुछ अच्छा काम कर ले दुनिया से जाने वाले, काम कर ले दुनिया से जाने वाले, काम कर ले दुनिया से जाने वाले, कुछ अच्छा काम कर ले दुनिया से जाने वाले. बारीक बारीक सगळ्यांनी वरती हात करायचा, वरती सगळ्यांनी हात वरती करायचा आणि टाळी वाजवायची, एक टाळी उडवा. वा वा वा. कुछ अच्छा काम कर ले दुनिया से जाने वाले, 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 अच्छा काम कर ले 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 दुनिया से जाने वाले. बघा, कधी ना कधी टाळी वाजवायची सगळ्यांनी बरं का, अजिबात थकायचं नाही. आणि कुणाला नाचायचं असेल ना तर त्यांनी नाचायचं. इथं 26 जानेवारी चाललेली नाही, इथं भजन करायचंय, इथं देवाच्या नामस्मरणात दंगून जायचं. अजिबात विचार करायचा कोण लोक आहेत, कोण काय विचार करेल. आपण नको त्या जागेवरती नाचतो, नको तिथं उभा राहतो, नको तिथं उड्या मारतो आणि इथं महाराज नाचल्यावर लोक नावं ठेवतात. काय गरज आहे? इथं महाराज जागा अशी आहे, इथं अजिबात देवाचं भजन करायला, देवाचं नामस्मरण करायला आणि त्याच्या नावात दंगून जायला लाज वाटायची. म्हणून जोरात टाळी वाजवायची, टाळी. या जीवनामध्ये तुम्ही जर जन्माला आलाय ना तर काहीतरी चांगलं काम करून जा. कारण जीवन बघायला गेलं ना तर 4 दिवसाचं जीवन आहे आणि 2 दिवसाचं आयुष्य आहे. आणि आयुष्यामध्ये रिकाम्या हाताने आलोय, एकटं आलोय आणि एकटं 2 दिवसाचं जीवन आहे आणि 2 दिवसाचं आयुष्य वाजवा. आणि या जगतामध्ये एकटं यायचंय आणि एकटं जायचंय, पण जीवनामध्ये आल्यानंतर करायचंय काय, कशा करता आलोय हा हेतूच आपण विसरतो. माणूस चांगल्या करता आलाय पण वाईटा करता जगतो, चांगल्या करता येतो पण वाईट काम करून जातो. म्हणून करा, कधी ना कधीतरी जायचंय म्हणून करायचंय काय, कुछ अच्छा काम कर ले दुनिया से जाने वाले, 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 दुनिया से जाने वाले, दुनिया से जाने वाले.
कर ले दुनिया से जाने वाले। 2 दिन का जीवन है, बघा किती दिवसाचं आयुष्य आहे। 2 दिन का जीवन होगा, साथ न कोई संग अकेला। खाली हाथ आया है, खाली हात तू जाएगा। बघा रिकाम्या हातानं आलोय आणि रिकाम्या हातानं जाणार आहे। पण जीवन जगत असताना हे जीवन आहे ना, हे एक प्रकारचा बगीचा आहे बरं का। काय महिला मंडळ ऐकताय ना, हे जीवन एक प्रकारचं तरुवर आहे। तरुवर म्हणजे बगीचा, आणि या बगीचाला पाणी घालायचंय ना तर चांगलं पाणी घाला। चांगलं पाणी घातलं ना तर याचं महाराज वृक्ष पण कसं वाढणार आहे, चांगलंच वाढणार आहे। आणि एक गोष्ट सांगू का, जीवनामध्ये जगत असताना माणसं किंमत नको तिथं डोकं चालवतात। हो काय माणसाचं आता चाललंय काय, फक्त एका गोष्टीकडे मेंदू चालतोय, एका गोष्टीवर बुद्धी चालते। कुठं चालते, पैसा पैसा पैसा, फक्त काय आला पाहिजे। अहो पैसा कमवण्याकरता बुद्धी लागत अजिबात नाही, त्याला मातीचं तत्व आहे ते महाराज। हाताच्या मळाप्रमाणे धुळीप्रमाणे, आज आहे तर उद्या। माणसाचा मेंदू एवढा बधीर झाला, एवढी माणसं येडी झाली, त्या पैशाच्या नादात माणसाचा मेंदूच काम देईना। माणूस विचार करायचं सोडून गेला, माणसाची बुद्धी भ्रष्ट झाली आणि माणसाची बुद्धी मंदावली। फक्त त्याच्या डोक्यात एकच विचार, काय बोला काय, बरोबर ह्यांना सुद्धा कळतोय महाराज। ज्यांना उभा राहिला कळना त्याला पैसा कळतोय। बघा म्हणजे एवढं महत्व आपण कशाला दिलंय, पैशाला। आणि माणसाला बुद्धी याच्या करता दिली की त्यानं वापर कुठं करावा, सगळीकडे करावा। पण माणूस फक्त वापर कुठं करू लागला, फक्त पैशावर। म्हणून या जगतामध्ये पैशाला जास्त किंमत देऊ नका। ज्याप्रमाणे बघायला गेलं ना तर महाराज सांगतात की ही काया सुद्धा आहे ना, याचा माणसाला जास्त गर्व असतो। मी किती छान दिसते, मी किती छान साडी घालते, मी किती छान दिसते, मी किती छान दिसल्यावर दुसऱ्याला आवडेल। तर हे दिसणं असणं, मी किती सुंदर दिसते, हे कायमचं आहे का तात्पुरतं आहे, बोला कधीपर्यंत आहे, कायमचं। तू कायमचं लहानच राहणार आहे का। आणि मग खुशाल महाराज म्हणतोय कायमचं, कायमचं महाराज राहत नसतं। कोणतीच गोष्ट कायमची आहे का सांगा मला। आज आपण चांगलं तरुण दिसतोय, ते नाही आले अवतार, ते नाही आले अवतार, नाही आले अवतार, ते नाही आले अवतार। काळी पांढरी आणि गोऱ्या माणसाची राख पांढरी। मग मला सांगा ती राख आपला धर्म बदलते का। माणूस काळा असो माणूस गोरा असो, राख आपला धर्म बदलत नाही। मग माणसानं आपला ज्याच्या करता हा देह दिलाय तरी माणूस परमार्थ करत नाही। माणूस का आपला धर्म बदलतो नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी सांगत तुम्हासी हजारे
की भजा रे विठ्ठला. ज्याच्या करता देवाने आपल्याला देह दिलाय, कशा करता? देव दिला देह भजन बघा आपल्याकडं कलाकारांची काय कमी, एकापेक्षा एक वडचढ आहेत महाराज. इथं कमी पण वेळेची कमी आहे बरं का. पण एक सांगू का तुम्हाला, एक सांगायचं, कीर्तन चालू झाल्यापासून मी पाहते की आपल्या गावाला, आपल्या संप्रदायाला, आपल्या या सभा मंडपाला आपल्या या ज्ञान केंद्राला म्हणूयात आपण, एक सवय लावा की मग कीर्तन चालू झाल्यापासून महाराज असू द्यात, ही आपली सगळी गुणीजन मंडळी आहेत, ही आपली गुणीजन आपलं भवितव्य आहे, एवढं सुंदर पकवाज वाजवतात, एवढं गायन करतायत, टाळी का कमी पडते? वाजवा ना टाळी. एखाद्या महाराजांनी सुंदर राग म्हणला, टाळी वाजली पाहिजे. एक महाराजांनी सुंदर बोल वाजवला, ही महाराज बोल वाजवतायत एवढ्या लहान वयामध्ये, हे एवढं सोपं नसतं. खाली बसून आपल्याला म्हणाय काय, त्याला जरा नीट अजून जोरात तू ये, एवढं सोपं नसतं महाराज. इथं बसून आहे ना, ही जागेची किंमत आहे ना, इथं आल्यावर काय वाटतं ना, ती जजी त्याला माहिती. इथं उभा राहिलीच नाही मंडळी, खाली बसून एखादं म्हणून अजून जरा सुरात तू ये, एवढं सोपं नाही. ह्या मंडळींना आपलं आयुष्य घालवलंय, कितीतरी आयुष्याचे दिवस घासलेत तिथं. आपलं आयुष्य, आपलं तारुण्य, आपलं सगळं जीवन या संप्रदायाकरता ज्यांनी अर्पण केलंय ती ही मंडळी आहे बरं का. एवढा सोपा नसतो परमार्थ, एवढा सोपा नसतो संप्रदाय, एवढं सोपं नसतं हे इथं असणं. म्हणून मला एकच सांगायचं, तुम्ही सगळी माझी प्रेमाची मंडळी आहे आणि आपलं नातं रक्ताचं जरी नसलं ना तरी मला नातं दिलंय संप्रदायाचं, परमार्थाचं आणि स्नेहाचं नातं आहे. आणि तुम्हाला सांगणं हा माझा अधिकार. इथं बसलेल्या सगळ्यांच्या वयोवृद्धांची मी मुलगी आहे, इथं बसलेल्या जी म्हातारी मंडळी असतील त्यांची मी नात आहे, इथं बसलेल्या माझ्या ताई असतील त्यांची मला बहीण समजा, इथं बसलेल्या माझ्या माई माऊली असतील त्यांची मला लेक समजा. पण महाराज हे नातं परमार्थानं दिलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला हक्काने सांगणार की आपल्या ह्या मंडळींनी जोरात महाराज गायन केलं ना, एखादा बोल वाजवला ना, नाचली ना ही मुलं, तर टाळी ही झाली. सवयच लावा उद्यापासून, आजपासून आपल्या गावाला सवय लागली पाहिजे, टाळी ही झाली पाहिजे. कारण आपल्या माणसाचं कौतुक करणं हे आपल्याच माणसाचं काय आहे, आपल्या माणसाला आपणच मोठं करायचं असतं. म्हणून जागेवर या. कुठं होतो आपण, कुठं जरी गाडी गेली ना तरी जागेवर यायचं बरं का. गाडी कुठेही जाऊ द्या पण ट्रेन पकडता आली पाहिजे. बघा मी सांगत होते की पाहण्याला तहान लागली म्हणजे नक्की काय झालं तर तुम्ही आम्ही सुखी असताना सुद्धा सुख आहे कुठं, या परमार्थाच्या दुकानात. पण आपला शोध कुठं चाललाय, संसाराच्या बाजारात. संसाराच्या बाजारात सुख मिळेल का हो? बघा एक जण असा चपल्याच्या दुकानात गेला आणि चपल्याच्या दुकानदाराला म्हणला आम्हाला 1 किलो पेढा द्या, भेटल का? ती चपल्यावाला म्हणला तुम्हाला इथं पेढा नाही पण जोडा नक्की मिळेल. चप्पलच्या दुकानात काय मिळणार आहे, चप्पलच मिळणार आहे, तिथं जोडा मिळणार. एक जण अशीच मावशी बाई लागली कीर्तनात माती चाळाय. मावशी पुढची माती चाळती, मागचीला वाटलं बया म्हातारीचं काय हरवलंय तिला शोधून तर द्यावं. तिचं बघून तिच्या मागची, तिचं बघून तिच्या मागची, तिचं बघून हितली नाही बरं का दुसरी कुठची, तिचं बघून असं करत करत सगळ्याच म्हाताऱ्या लागल्या कीर्तनात माती चाळाय. मी म्हणलं आजीला, आजी काय झालं, काय शोधताय? पुढची म्हातारी म्हणली महाराज बघा मागणं आलंय पुढं चाललंय. मग मी मागं विचारलं आजी काय झालं, काय शोधताय? म्हातारी म्हणली महाराज माझी सुई पडली. मी म्हणलं आजी कीर्तनात कशाला आणायची सुई,
म्हणली कीर्तनात नाही, घरीच पडली. मी म्हणलं सुई घरी पडली आणि हिथं का शोधताय? नाही म्हणली महाराज घरी लय अंधार होता, हिथं उजडा शोधती. सापडल का सुई? सुई कधी सापडल? कुठं सापडल सुई? जिथं हरवली तिथं. मग आपला पण शोध चाललाय सुखाचा, परमार्थाचा, देवाचा. सुख कुठं मिळणार आहे? देवाच्या ठिकाणी, परमार्थाच्या ठिकाणी. संसारात सुख मिळणार नाही. म्हणून तुम्ही आम्ही असताना देवच आहे. तुम्ही आम्ही बोला तुम्ही आम्ही देव, आणि देव म्हणजे सुख आहे. तुम्ही आम्ही उत्तर द्यायचं बरं का पटपट. तुम्ही आम्ही देव, आणि देव म्हणजे तुम्ही आम्ही. देव म्हणजे तुम्ही आम्ही. देव म्हणजे चालू द्या रातभर. तुम्ही आम्ही देव. देव म्हणजे आलं की फिरून तिथंच. अहो तुम्ही आम्ही असताना सुखीच आहे ना, हाय ना सुखी. तुम्ही आम्ही देव, आणि देव म्हणजे तुम्ही आम्ही सुखीच आहे, समाधानीच आहे. पण तरी पण सुखाची इच्छा निर्माण झाली. तुम्ही म्हणसाल महाराज सुखी आहे, तुम्ही आम्ही देव आहे. मग देवाला दुःख भोगावं लागतं का? तुम्हीच म्हणता ना. मीच म्हणलंय तुम्हाला. तुम्ही आम्ही कोण आहे? देव आहे. मग देवाला दुःख असतं का? मग दुःख माणसाला काय? तर त्याचं उत्तर ऐका. सफरछंद आहे, सफरछंद, आणि ते सुरीनं कापलं आणि त्याची फोड बाजूला काढली. सफरछंद आहे, सुरीनं कापलं, त्याची फोड. त्या फोडाला काय म्हणतील? चिक्कू, आंबा, डाळिंब, कलिंगड काय म्हणतील? मग नुसतं सफरछंद म्हणतील का? काय म्हणतील? सफरछंदाची फोड. नुसतं सफरछंद म्हणता येणार, कारण त्या फोडीनं काय केलं? माया रूपी सुरीची संगत केली आणि सफरछंदाला सोडून कुठं आली? बाजूला आली. म्हणून तिला फोड नाम उपाधी लागली. तुम्ही आम्ही असताना देव आहे, पण आपण काय केलं? या संसार रूपी, बघा नीट ऐका, तुम्ही आम्ही देव आहे, पण या संसार रूपी माया जाळाची संगत केली आणि देवाला सोडून बाजूला आलो. छंद माझे मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंदे माझे माझे. पाप पुण्य अंगी घेतले जळून. तुम्ही आम्ही मुक्त आहे, पण झालं काय? आपण महाराज देवच आहे. माया रूपी सुरीची म्हणजे संसाराची संगत केली आणि देवाला सोडून, आणि आपल्याला जीव नाम उपाधी लागली. मग त्या परमात्म्याला जर प्राप्त करून घ्यायचं असेल ना, सुख म्हणजे काय? सुखाची व्याख्या काय? नीट ऐका बरं का. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि त्या परमानंदाची प्राप्ती, या नाम सुख. फक्त त्या परमार्थाला प्राप्त करून घेता आलं पाहिजे. म्हणून महाराज सांगतात, अजून एक महाराजांना गंमत बघायला मिळाली की ज्याच्या करता देवाना हा देह दिला. मी मगाशी सांगितलं की देवाला वाटलं लोक माझं भजन करतील, लोक माझं नामस्मरण करतील, पण देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देवानं कशा करता दिला? महिला मंडळ का भोजना करता? भजना करता दिला ना. केलं का आपण कधी भजन, नामस्मरण? आपण देवाचं कधी चिंतन करत नाही, नामस्मरण करत नाही. आपण देवाचं बघा, आपल्या आयुष्यामध्ये सुख असतील ना, तर आपण कधीच म्हणत नाही की देवामुळं मला सुख
पण आपल्या आयुष्यामध्ये दुःख आलं ना, आपण लगेच म्हणतो त्याच्यामुळे वाटलं झालं. कुणामुळं? देवामुळं. अहो, आपल्याला जे भेटत असतं ना ते आपल्या कर्माची फळं असतात बरं का. काय देवाचे उपकार माना की अमोल किमतीचा देह न मिळणार शरीर तुम्हाला दिलंय. आणि विचार करा, हा जगताचा महाराज तो निर्माण करता किती हुशार आहे. जी गोष्ट कुणाला शक्य नाही, बघायला गेलं ना, कानाच्या जागी कान आहे, तोंडाच्या जागी तोंड आहे, डोळ्याच्या जागी नाकाच्या जागी. विचार करा, हे नाक असं उलट दिलं असतं तर अय भांडुपकर कसं दिसलं असतं बत्तासा. आणि या लहान मुलांनी तर त्यात वाळूच भरली असती, नाक उलट असतं तर. आणि देवानं दिलंय ते दिलंय, सरळ दिलंय, पण बघा माग कुठं दिलं असतं तर कसं दिसलं असतं ते. आणि देव एवढा हुशार आहे, देवानं सगळं आपल्याला जिथल्या तिथं दिलंय बरं का. आणि देवानं नाक दिलंय, पण ह्याला काय म्हणतात माहितीये का? नाका. काय म्हणतात? टोल नाका नाही बरं का, चेक नाका. कोणता नाका? ह्यांना चांगलं माहित आहे बरं का. किचन मधल्या प्रत्येक पदार्थाची चव कोण सांगतं? महिला मंडळ. बरोबर आहे का? प्रत्येक पदार्थाची चव आपल्याला कोण सांगतं? नाक बरंच काही सांगतं. नाक म्हणतं. पुरुष मंडळ, नाक अजून बरंच काय सांगतं बरं का. नाक म्हणतं पिऊ नको. आता काय पिऊ नको हे सांगायची गरज? चांगलंच लक्षात आलंय बरं का. पिऊ नको, पेल्यावर भूक पडतली. पण ही जात नाक दाबून पिती, नाक वाकडं तिकडं करून पिती. पिणार बघा, कधी पेला गेलं ना असं नाक वाकडं करणार, पण पिणार बरं का. म्हणजे देवाचे उपकार माना की देवानं हा अमोल किमतीचा एवढा देह आपल्याला दिलाय. मग तरी पण माणूस देवालाच नावं ठेवतो. मग देवाच्या या दुनियेमध्ये उलट्या खुणा बघायला मिळतात, नवल बघायला मिळतंय की पाण्यालाच पाण्याची तहान लागली म्हणजे सुखाची इच्छा निर्माण झाली सुखी असताना. अजून एक नवल, आत घागर बाहेर. आता मला सांगा, आपण सगळ्यांनी जर बघितलं असेल तर घागरीमध्ये पाणी असतं का पाण्यात घागर? बोला. घागरीमध्ये हुशार आहेत बरं का पोरं, घागरीमध्ये. पण महाराजांनी सांगताना काय सांगितलंय? आत घागर बाहेर. आता महाराज मोठा प्रश्न पडला. पाण्यामध्ये तर घागरीमध्ये पाणी बघितलंय, पण पाण्यात घागर. अहो घ्या ना नदी, आणि नदीमध्ये घागर पालती करा, झाली ना. आत घागर बाहेर. पण तसं बघायला गेलं ना, मला सांगा, घागर डायरेक्ट नदीमध्ये पालती घातली, तुम्ही उत्तर द्यायचंय बरं का. डायरेक्ट घागर नदीमध्ये पालती घातली की त्याच्यात पाणी घुसतं का? का घुसत नाही? बरोबर आहे. काय त्याच्यात शास्त्रीय कारण सांगा, शास्त्रीय कारण. घागरीमध्ये हवा असते, हवा असल्याच्या कारणाने त्याच्यात पाणी घुसत. आता ती घागर दुसरी तिसरी कुठली नाही, ही देहरूपी घागर आहे बरं का. आणि ही घागर या भवसागरामध्ये, संसारूपी सागरामध्ये पालती घाला, परमार्थिक पाण्यामध्ये पालती घाला. ही आपल्या घागरीमध्ये परमार्थिक पाणी सहजासहजी घुसतं का? वात घुसतं का? अहो 2 तास माणसाला कीर्तनात बसू वाटत नाही, सारखं वळा 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 वळा. मग याच्यात पाणी घुसवायचं असेल तर ती घागर काय करावी लागल? जराशी पालती नाही. हा बरोबर आहे. महिला मंडळ, घागर काय करावी लागेल? जराशी तिरपी करावी लागेल. मग त्याच्या घागरीतून एका साईडून काय बाहेर निघल? हवा बाहेर निघल, आणि दुसऱ्या साईडनं पाणी काय घुसल? आत घुसल. मग नीट ऐका, आपली सुद्धा ही देहरूपी घागर आहे, आणि या घागरीमध्ये, ह्या संसार भवसागराच्या नदीमध्ये परमार्थिक पाणी आहे. पण घागर डायरेक्ट पाण्यामध्ये परमार्थिक पाण्याकडे घातली तर माणसाला परमार्थिक वाटेवर डायरेक्ट वळवलं की त्याच्यात परमार्थ घुसत. म्हणून त्याला वाट दाखवावी लागते भजनाची, नामस्मरणाची. तेव्हा याच्यात परमार्थिक पाणी काय होतं?
आत घुसत, म्हणून महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात आत घागर बाहेर आत घागर घागर बाहेर पाणी, पाण्याशी पाणी आले मिळवून. ज्यावेळी संसारूपी पाण्याचं आणि परमार्थिक पाण्याचं काय होतं, एकत्रितकरण होतं. म्हणून महाराज या अभंगातून सांगतात. आता तसं बघायला गेलं ना तर एवढं प्रश्न पडतात. आपला मराठी भाषा कशी आहे, जशी वळवल तशी. बरेचसे शब्द आपण उलटे वापरतो बरं का. आपण काय म्हणतो, ताटवाडा. आता ताटवाडा असतं का हो? ताटावर बसा, ताटावर बसतो का? आणि त्यातनं पोरग रडावं आणि लगेच आई म्हणते त्याला ताटात घ्या. आता एवढं ताटात पदार्थ असतात, पोराला कुठनं ताटात बसवायचं? म्हणजे आपलं मराठी भाषा आहे ना महाराज. आणि बघा काय काय जण म्हणतात, एखादा पाहुणा घरी आला का नाही, महिला मंडळ म्हणतात चहा टाकू का? चहा चहा टाकतात का? लगेच तो पाहुणा म्हणतो नाही मला उशीर झालाय. ती लगेच म्हणते चहा झाला. झाला तर मग उठा. म्हणजे मराठी भाषा आहे महाराज. म्हणून लक्षात. आता काय काय जण बघा, आपण काय म्हणतो पायात चप्पल. आता पायात चप्पल आहे का चपलीत पाय? कसं आहे, चपलीत पाय असतो, पण आपण काय म्हणतो पायात काय आहे, चप्पल आहे. डोक्यावर टोपी का टोपी खाली डोकं. महाराज वेगवेगळे प्रश्न आहेत. मराठी भाषा उलट आहे सगळं. म्हणून महाराज नाताच्या घरची खुणच कशी आहे, उलटी. कारण हे जगच उलट आहे. जग चालतं अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार. लहरी प्रजा आकांक्षी दरबार, उद्धवा तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार, अजब तुझे अजब तुझे सरकार. वा 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 वा. असे बघा नवीन नवीन प्रमाण एवढ्या गोड चाली कुठं ऐकायला मिळतील का हो? पण ही जागा अशी आहे, इथं आलेली माझी सगळी लक्ष्मी नारायणाचं जोड आहे बरं का. आणि इथं आलेली सगळी विठ्ठल आणि रखुमाई आहे. आणि हे भांडूप गाव म्हणजे पंढरी नगरीपेक्षा कमी नाही. आज इथं महाराज पंढरीच अवतरली आहे. आणि पंढरी जिथं अवतरते तिथं होतं काय, या पंढरपुरात, या पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत
उठायचं बरं का, इथं नाचता आलं पाहिजे, दुसरीकडे नाचून काही उपयोग नाही. नाचा, चला उठा उठा, लाजू नका. वा वा वा. या पंढरपुरात काय वाजत काय वाजत सोन्याचं वाजी वा. ही ताकद आमच्या संप्रदायाची बरं का. ज्या महाराज ज्या स्टेजवर
ज्या आपल्या संप्रदायाच्या जागेवर आपले एवढे म्हातारे आजोबा असतात त्यांना ताकद देणारं महाराज ते दैवत आहे. नाहीतर आपल्यासारखी तरुणी थोडस उड्या मारली की ह्यांना नुसतं महाराज नको तिथं नाचायला लावा. तिथं महाराज वाकडं तिकडं करून नाचतील आणि इथं लाज वाटते. अवघड झालं महाराज. इथं उठायला काय होतंय? तिकडं वाजू देत की डीजे वाजलो की महाराज अंगातच येतोय. पण एक सांगू का, कुठं नाचावं ना ते पण कळलं पाहिजे बरं का. काय डीजे समोर नाचू नका असं म्हणणाऱ्या विचारायची मी अजिबात नाही. नाचू नका, एन्जॉय करू नका असं मी म्हणणार नाही. पण एक सांगू का, इथं या परमार्थाच्या या संप्रदायाच्या ठिकाणी नाचणारी मुलं आयुष्यात कधी वाया जाणार नाहीत याची गॅरंटी मी देते. इथं नाचायला आलं पाहिजे ना. का आपली मुलं का कमी पडतात? नाचू कीर्तनाचे असं वेड लागलं पाहिजे बरं का आमच्या काकांसारखं. त्याचं वेड लावून घ्या, नको त्या गोष्टीचं लावण्यापेक्षा. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. असं दीप लावा, असा दीपक आपल्या हृदयात जागवा की त्याची ज्योत कुठं जागली पाहिजे? चिरंतर कायम राहिली पाहिजे. तसं बघायला गेलं ना तर महाराज माणसं दिवा लावतात, ज्योत लावतात, पण ती ज्योत कधी ना कधी विझणारी. पण आपल्या डोक्यामध्ये आपल्या मेंदूमध्ये कशाची ज्योत दागवा? ज्ञानाची. ती ज्योत कधीच विझत नाही. म्हणून या उलट्या जगामध्ये उलट्या माणसांच्या महाराज उलट्या काय सांगतात, खुणा सांगतात. तुम्ही म्हणसाल महाराज हे जगत उलट आहे, महाराजांचं सांगणं उलट आहे, पण आम्हाला याच्याशी काही घेणं देणं, आमचं काही बिघडू शकत नाही. कारण आमचं आजकाल वशील आहे. कुणाकडं? देवाकडं. अहो आज सगळीकडे माणसं वशिला लावतात. आणि आता झाले काय, ज्याचा असेल वशिला त्याचं कुत्र बी जातंय काशीला, आणि ज्याचा नाही वशिला त्याची पोरं जातात फाशीला. असा हा वशिला. आता झाले काय, नुसतंच म्हणायचं मेरा देश महान, गावल तिथलं गबाळ हान. त्याची नाही आम्हाला जाण म्हणून तर ठेवलाय आम्ही भारत घाण. ही आपल्या देशाची महाराज. आता मला विशेष वाटतं, कधी कधी विचार पडतो कसं होणार माझ्या भारत देशाचं. कारण कसं होणार माझ्या भारत देशाचं? पोलीस स्टेशन समोर दुकान देशी दारूचं आणि त्याच्यात घुसतंय ब्राह्मण काशीचं. कसं होणार भारत देशाचं? ही शोकांतिका आहे. नुसतंच म्हणून चालत नाही. माझा देश महान, माझ्या देशावर माझं प्रेम आहे, तेवढं इमानदारीनं वागायला लागतं. आता झालंय काय, नुसतंच रोजगार हमी, निम्म्यात खावा तुम्ही, निम्म्यात खातो आम्ही, झाली रोजगार हमी. सगळं महाराज बिघडलं. एवढी माणसाची पापं वाढली, त्यामुळे सगळं महाराज ऋतू पण फिरलं ना. आता होतंय काय, थंडीत पाऊस पडतोय, पावसाळ्यात उकाडतंय, आणि गरमीत थंडी वाजते. उलट झालं सगळं. ऋतूच महाराज आणि काय होतंय, आपल्या देशामध्ये अन्याय होतात, अत्याचार होतात. मी आल्या आल्या पाहिलं की आपल्या या ठिकाणी कशाच्या मूर्ती आहेत, शिवाजी महाराजांच्या आहेत, आपले दैवत आहेत. पण ह्या बघितल्या समोर मूर्ती कशाच्या आहेत? गोमातेच्या. गायी नाही. काय म्हणायचं? गायी म्हणता येत नाही, गोमाता. का म्हणायचं तर ऐका, एक सुंदर असं उदाहरण सांगते. एकदा स्वामी विवेकानंद बाहेरच्या देशामध्ये गेले आणि तिथं गेल्यानंतर एका
त्या देशातल्या एका प्रतिनिधीने प्रश्न विचारला, स्वामी तुमच्या देशामध्ये कोणत्या पशुचं दूध चांगलं आहे? त्यावेळी स्वामी विवेकानंद म्हटले, आमच्या देशामध्ये म्हैस या पशुचं दूध चांगलं आहे. त्या माणसाला प्रश्न पडला, महाराज स्वामी खोटं बोलता का? अहो मी तर असं ऐकलंय तुमच्या देशामध्ये सगळ्यात उत्तम जर दूध कुणाचं असेल तर ते कुणाचं आहे? जर्शीचं नाही बरं का, देशीचं. कुणाचं? देशी गाईचं. स्वामी विवेकानंद म्हटले, बरोबर आहे, तुम्ही ऐकलेलं बरोबर आहे. आमच्या देशामध्ये सर्वोत्तम दूध जर कुणाचं असेल तर ते कुणाचं आहे? गाईचं आहे. मग तुम्ही म्हैशीचं का म्हटलं? तर त्यावर महाराज स्वामी विवेकानंदाचं उत्तर ऐका. तुम्ही मला प्रश्न विचारताना असा विचारला की तुमच्या देशामध्ये कोणत्या पशुचं दूध चांगलं आहे? आणि पशु म्हटलं तर आमच्या इथं म्हैसच येते, कारण आमच्या इथं गाईला पशु नाही तर गाईला माता म्हटलं जातं, गाईला आई म्हटलं जातं. ती आमची माता आहे. म्हणून आज महाराज भारत सगळ्यात जर संस्कृत देश कुठला आहे तर तो कुठला आहे? भारत आहे. कारण महाराज आपल्या घरामध्ये, आपल्या दारामध्ये, आता शहरामध्ये जाऊ द्यात, गायी ठेवायला जागा नाही, पण तुम्ही एक गोष्ट करा, तुम्हाला जर गायीचं पुण्य मिळवायचं असेल ना तर महाराज गोशाळेमध्ये आपल्या नावाची गायी ठेवून त्या गोशाळेत ठेवा. त्याचं फळ तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्याच्या गोट्यामध्ये गायी आहे आणि घरामध्ये आई आहे त्याच्यासारखा भाग्यवान जगात दुसरा कोणी नाही. एवढं महत्व त्या गायीचं आहे. कारण त्या गायीच्या शरीरामध्ये किती देव वास करतात? किती? 33 कोटी देवांचा वास आहे. तसं बघायला गेलं ना तर महाराज गायीचं गोमूत्र आणि शेण याला सुद्धा महत्व आहे. का सांगू का? 33 कोटी देवांना ज्यावेळेस ब्रह्मदेवानं सांगितलं जावा गायीच्या शरीरामध्ये जाऊन बसा, त्यावेळी 33 कोटी देव गायीच्या शरीरामध्ये जाऊन बसले. पण दोघी जणी देव्या होत्या का नाही, देव्या त्या जरा मागच राहिल्या. त्या जरा मेकअप मॅचिंग करत होत्या. पहिल्यापासून सवय बरं का ह्यांना, हिथल्या नाही बरं का, हिथल्या बिचाऱ्या सगळ्या चांगल्या आहेत त्या. आता पण बघा ना किती सगळ्या सुंदर मेकअप केलाय, काजळ लावले, लिप बाम लावलाय, नाकात नथ, सुंदर दिसताय बरं का. आता तुम्ही इथं कीर्तन करायचं म्हटलं तुमचं कौतुक केलं असं नाही काय बरं का, सगळे सुंदर दिसतायत. पण झालं काय, देव्या मेकअप मॅचिंग करत होते त्यामुळे बिचाऱ्या आपल्या मागं राहिल्या. मग त्यांची जागा फुल झाली. ब्रह्मदेवाला म्हटल्या, देवा आमची जागा कुठे आहे? ब्रह्मदेव देवींना म्हटले, आता हाऊसफुल, तुमच्यासाठी जागा राहिली नाही. त्यावेळी त्या देव्या म्हटल्या, नाही ब्रह्मदेवा आम्हाला कुठंतरी थोडं मॅनेज करा की, मॅनेजमेंट थोडं करा आमच्यासाठी, वशिला लावतो वशिला. ठीक आहे म्हटले. ब्रह्मदेवानं सांगितलं, आता 2च जागा शिल्लक आहेत. एक म्हणजे गायीचं शेण आणि दुसरं म्हणजे गायीचं गोमूत्र. तर महाराज एक म्हटली मी गोमूत्रात बसते, दुसरी म्हटली मी शेणात बसते. तर महाराज जी गोमूत्रात बसली तिला गंगा माता म्हणायचं आणि जी शेणात बसली ती लक्ष्मी. म्हणून गायीच्या गोमूत्रात गंगा वास करते आणि गायीच्या शेणात कोण आहे? लक्ष्मी आहे. म्हणून महाराज तिला एवढं महत्व आहे. तसं बघायला गेलं ना तर बघा, गणपती बाप्पाचं जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर मंदिरात कुणाच्या जावं लागतं? बोला. गणपती बाप्पाच्या. भगवान शंकराचं दर्शन घ्यायचं असेल मंदिरात कुणाच्या जावं लागतं? भगवान शंकराच्या. मारुती रायाचं दर्शन घ्यायचं असेल मंदिरात कुणाच्या जावं लागतं? मारुती रायाच्या. पण महाराज तुम्हाला 33 कोटी देवांचं जर दर्शन घ्यायचं असेल तर ते गायीचं शरीर आहे, तिथं तुम्हाला 33 कोटी देवांचं एक साथ दर्शन होणार. फक्त तिचं दर्शन घ्या, तिला एक प्रदक्षिणा घाला, बस. तुम्हाला दुसरी काही करायची गरज नाही. आणि त्याचा तुम्हाला जाता जाता, आता टाइम होत आलाय बरं का, मी एकदम फास्ट चिंतन सांगणार आहे. कारण अभंग असा आहे की हे अभंग सोडवायचं म्हटलं तर 7 दिवस तर लागतील बरं का. बसणार आहे का जागेवर? पटपट सांगते बरं का, आपला टाइम होत आलाय. मला वाटतंय कुणाला गडबड नसावी, नाही ना? हाय का कुणाला गडबड? मग चालू द्या का रातभर? नाही, मी जास्त वेळ घेणार नाही बरं का. तर ऐका, फायदा सांगते तुम्हाला गाईचा, गोमातेचा फायदा काय. कारण माणूस असा आहे की माणसाला प्रत्येक गोष्टीत काय लागतो? आपला फायदा. फायद्याशिवाय कोणती गोष्ट माणूस बघत. तर ऐका,
ज्यांना कुणाला रोग असतील ना, बीपी शुगर, बीपी लो होत असेल, बीपी हाय होत असेल, तर तुम्ही काय करायचं, गाईची पाट असते ना, पाटेवरून हात फिरवायचा. पाटेवरून जर रोज गाईचा हात फिरवला ना, तर महाराज तुमचा बीपी ज्यांचा हाय असेल त्याचा नॉर्मल, ज्यांचा हाय आणि लो होत असेल त्याचा नॉर्मल होणार. फक्त गाईच्या पाटेवरून हात फिरवायचा आहे, एवढंच काम करायचंय बरं का. करून बघा. मी स्वतः नॅचरोपॅथिक आहे, काय मी असं तसं सांगत, आणि स्वतः अनुभव घ्या. आणि ज्यांना कोणाला अजून सांगते शुगर असेल, त्यांनी काय करायचं, गाईची मान असते ना, तिथून हात असा फिरवायचा, रोज फिरवायचा, त्याची महाराज शुगर नॉर्मल होणार. अजून सांगते, थायरॉइड असेल ना, थायरॉइड डायरेक्ट, ज्याला थायरॉइड असेल त्यांनी काय करायचं, डायरेक्ट गाईची जी कास असते डायरेक्ट त्याला तोंड लावायचं. रोज 5-6 दिवस गाईच्या कासेचं दूध प्यायचं. त्याचा महाराज थायरॉइड क्लिअर झाल्याशिवाय राहणार. आणि ज्यांना कुणाला क्रोध येतो, राग येतो जास्त, त्यांनी फक्त काय करायचं, गाईचं शिंग असतं ना, शिंग, ते शिंगेवरून हात फिरवायचा. एक जण असाच माझ्याकडे आला, महाराज मला जास्त राग येतो, उपाय सांगा. म्हणलं उपाय आहे गाई. आपल्याकडे एकच उपाय आहे, काय, गाई. घरी जायचं, गाईच्या शिंगेवरून हात फिरवायचा, 5 मिनिटं हात फिरवत राहायचं, रोज असं करायचं. तुमचा क्रोध शांत झाल्याशिवाय राहणार. बिचारा घरी गेला, म्हटला माझा क्रोध कुणी शांत करू शकत नाही, बघू. घरी गेला आणि त्यांनी महाराज 5 मिनिटं केलं, गाईच्या शिंगेवरून हात फिरवला. दुसऱ्या दिवशी महाराज तो कीर्तनाला आलाच नाही. मी म्हणलं ह्याला झालंय तरी काय, पण महाराज त्याचा क्रोध शांत झाला. तो म्हटला कीर्तनात जावं, तर कीर्तनात रागवायला कुणावर येणार नाही. म्हणला घरी राहतो आणि बायकोवरच रागावतो, बायकोवर भांडणं करतो, महाराजांना सांगाय मोकळा की मला राग. पण महाराज घरी राहिला. विशेष असं की त्या दिवशी बायको त्याच्या बरोबर भांडलीच नाही बघा. आणि कथेमध्ये आला आणि रडायला लागला. म्हणला महाराज माझा क्रोध शांत झाला फक्त गाईच्या शिंगेवरून हात फिरवल्यामुळे. बघा, हे मी इकडचं तिकडचं सांगत स्वतः. आणि एका बाईचा असाच मुलगा हरवलेला, ती रडत रडत आली. मी सांगितलं की अशा अशा महाराजांकडे जा. महाराजांनी त्यांना सांगितलं की तुमच्याकडं मुलगा जर हरवला असेल तर गाईच्या उजव्या कानात जाऊन फक्त ती गोष्ट बोलायची. कारण गाईच्या कानाचा गोकर्ण म्हणजे कानाचा डायरेक्ट संबंध कशाशी आहे, देवाशी. तुम्ही जर गाईच्या कानात कोणती गोष्ट बोलला ना तर डायरेक्ट कुठं पोचते, देवापर्यंत पोचते. म्हणून देवाला जोडण्याचं एकमेव ठिकाण, देवाला आणि तुम्हाला जोडण्याचं ठिकाण जर कोणतं असेल तर ती गाईचा कान आहे बरं का. गाईच्या कानात बोला. म्हणून आणि अजून एक सांगते, जे गाईचं कुबड असतं ना, कुबड देशी गाईला ते बघा अजून त्या मूर्तीवर पण दिसतंय, जो भाग आहे ना वरती हाडाचा, तर ती काय, त्याला कुबड म्हणतात. मराठी भाषेत काय म्हणतात त्याला, काय, वशिंग. हा, तर बघा ते वशिंग आहे ना, तिथं महाराज डायरेक्ट सूर्यकिरण कुठं पडतात, वशिंगावरती. आणि तो डायरेक्ट कनेक्ट कशाशी होतो, सूर्याशी. म्हणून तिथं जर हात फिरवला ना तर महाराज जी आपले कोणतंही आजार असू द्यात, रोग असू द्या, ती नष्ट झाल्या. ही प्रयोग करून बघा. आणि महिला मंडळ तुम्ही काय करायचं, रोज सकाळी उठल्या चपाती लाटायची. पहिली स्वतः खायची नाही तर काय करणार, सवय चपात्या लाटतच खात बसते ते. असं काय करू नका बरं का. पहिली चपाती लाटायची. पहिली पूर्वी पद्धत असायची, पहिला घास कुणाला द्यायचा, गाईला. कारण महाराज जी स्त्री पहिला घास गायीसाठी ठेवते तिचं सौभाग्य कायम स्वरूपी टिकतं. कधीच महाराज तिचं सौभाग्यावर कोणतं संकट येत नाही. एवढे फायदे आपल्या गोमातेचे आहेत, गायीचे आहेत, पण तिचं महाराज आपल्याला महत्व समजत नाही. मुद्दाम सांगितलं कारण मला इथं दिसलं. आणि हे वाचवणं, आपली गोमातेचं रक्षण करणं हा आपला काय धर्म आहे. म्हणून या जगामध्ये सगळं उलटं चाललंय, जाग्यावर येऊया. म्हणून तुम्ही म्हणसाल महाराज आम्हाला असलं करणं गरजेचं नाही, आमचा देवाकडे वशील आहे. पण मला काय म्हणायचंय, देवाकडे वशील आहे पण देवाला सुद्धा हे सगळं चुकलंय का हो, देवाला सुद्धा भोगावं लागलंय. बघायला गेलं ना, एक जण असंच, मी काय म्हणते, जावं
पण चांगल्या तरी डॉक्टरकडे जावं का नाही? काय अहो, एक जणाला खरूज झालाय, खरूज. काय एक जणाला आपलं जखम झालेली, ती जखम झाली म्हणून डॉक्टरकडे गेलं, पण ते डॉक्टर तर खरूज न फुललेला. त्याचा रोग बरा होईल का हो? एक जण तर असंच होतं, त्याला प्रत्येक गोष्टीत डबल दिसायचं. काय दिसायचं? डबल. जेवण करायला घेतलं ना तर ताटं 2 दिसायची. बिचार भुईलाच हात घालायचं. परत जर महाराज घरी जर निघालं ना तर त्याला दाराच्या 2 चौकटी दिसायच्या, भिताडाला जाऊन धडकायचं. आता काय करावं? घरी जर गेलं काय काय म्हणतील महाराज, बायका पण 2 दिसायच्या बरं का. करावं काय? इतकं वैतागलं म्हणलं आता कुठल्या तरी डॉक्टरकडे गेलं. पण मी काय म्हणते, डॉक्टरकडे जावं पण चांगल्या तर जावं का नाही? आणि जाताना गेलंय ती गेलं, एकटंच गेलं. डॉक्टर पण एकच, तरी कसं करतंय डॉक्टर? मला बघा प्रत्येक गोष्टीच्या 2 गोष्टी दिसतात. ताट आहे ना, एका ताटाची 2 ताटं दिसते ती, एका दाराची 2 दारं दिसते ती, एका वस्तूच्या 2 वस्तू दिसते ते. डॉक्टर कसं करतंय? नाही, हे सगळं तुमचं खरं आहे, पण एवढंच सांगण्याकरता तुम्ही चौका कशाला आलाय? म्हणजे महाराज डॉक्टरला तर चौबल दिसायचं, म्हणजे डॉक्टर पण तसलाच. मग महाराज तुम्ही माणसाला आमचा देवाकडे वशिलाय, पण देवाला सुद्धा हे सगळं भोग चुकलं नाहीत. मग तुम्ही आम्ही कोण आहे? म्हणून माणसाचं मन कसं आहे माहितीये का? माणसाचं मन आता इथं आपण सगळेजण बसलोय ना, पण एका सेकंदामध्ये पुण्याला फिरून येईल एवढं माणसाचं मन आहे. मग महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, आजी मी एक नावाला जगेले, आजी मी एक नावाला जगेले, आजी मी एक नावाला जगेले, आजी मी एक नावाला जगेले. नवल देखिले, वडचणीचे पाणी आड्या लागले. म्हणजे माणसाला महाराज, माणसाचं मन आहे ना, जे नसतं ना ते माणसाला दिसतं. एक सुंदर असं उदाहरण आहे बरं का. एवढं उदाहरण सांगते आणि आपण जास्त वेळ घेणार नाही. तर बघा माणसाचं मन कसं आहे, कधीही बदलू शकतं ते मन. बघा नीट ऐका, कधीही बदलू शकतं ते मन, कधीही संपू शकतं ते धन, आणि कधीही येऊ शकतं ते मरण. कधीही येऊ शकतं बरं का. पण या जगाच्या पाठीवर सगळं काही बदलतं. कारण माणसाचं कसं आहे, सरकारने दिलेलं पुरत नाही, सरकारने दिलेलं पुरत नाही, आई वडिलांनी दिलेलं उरत नाही, पण संतांनी दिलेलं सरत नाही. संतांनी दिलेली गोष्ट आहे की ती आपल्याला सरता सरत नाही. पण आपलं कसं आहे, जीव परमार्थ करत नाही, पापी कधी तरत नाही. नीट ऐका बरं का, जीव परमार्थ करत नाही, पापी कधी तरत नाही, कीर्तिवान कधी मरत नाही, सत्य कधी डरत नाही, समुद्र कोणाकडून भरत नाही. आणि एवढं सगळं आपल्या डोक्यात शिरत नाही. शिरत का डोक्यात? आणि तुमच्या डोक्यात शिरत नाही म्हणून कीर्तनकाराची दुकानं चालतात बरं का. कारण तुम्ही सांगितलेलं विसरता, म्हणून कीर्तनांची कीर्तन चालतात. म्हणून डोक्यात घ्यायला शिका. तसं माणसाचं मन आहे. एक ब्राह्मण काका होते आणि काशीला जाऊन ब्राह्मण पदवी घेऊन आले. आता पदवी घेऊन आल्यावर जरा काका सवळ्यातच वागायचं बरं का. असं रस्त्याने जरी चाललं ना, आधी रस्त्यानं पाणी शिपडायचं आणि मग त्याच्यावरून चालायचं. एवढं महाराज माणसात बसणार नाही, शिवून घेणार नाही. आणि नेमकं झालं काय, काकांचा नियम असायचा, नियम नदीवर जायचे, तिथं पूजापाठ करायचे आणि नदीच पूजापाठ झाल्यावर ती पाणी नदीचंच प्यायचे. पण एक दिवशी झालं काय,
काकांची पूजापाठ झाली आणि काकांना जोराची तहान लागली आणि काका जसं गेलं पाणी पिलं तसं नेमका बघा एक भाताचा शीत आता गेला का नाही काय माहित पण काकांना असं वाटलं की भाताचा शीत तोंडात काकांनी महाराज उलट्या काढून वाकड्या काढून बाहेर काढायचा प्रयत्न केला काकांना उलटी यायची बारी कुणाचा असेल मी ब्राह्मण आहे मी अधिकारी आहे मी पंडित आहे भाताचा शीत कुणाचा असेल आता काही गरज आहे का हो कुणाचा असेल काका उलट 3 किलोमीटर निघालय कशाला अय बचत गट कशाला भाताचा शीत कुणाचा असेल आता काय करावं तिथं पण बघा एक बाई नदीच्या किनाऱ्यावर सप्त्याची भांडी धुत होती काका तिथं गेले ए बाई कुणाची तू आता काय गरज होती का हो कुणाची तू ती म्हणली काका काका मी वेश्या असं म्हणल्यावर महाराज काकाला चक्कर यायची बारी काका म्हणली कशाची भांडी धुती म्हणली गावात सप्ताह झालाय आणि आज सप्त्याची पंगत होती आणि मी कशाची भांडी धुती सप्त्याची म्हणल्यावर जरा काकाला बरं वाटलं पण काका म्हणले मला सांग सगळ्या बायका नदीच्या पलीकडच्या साईडला भांडी धुतात तू एकटीच का इथं धुती ती म्हणली काका मी पण तिकडच असती पण आज मला जायचं नसल्यामुळे मी इकडे अहो काकाला दवाखान्यात ऍडमिट करायची बारी काय गरज होती का हो भाताचा शीत कुणाचा असेल एवढा कुटाणा कशामुळे झाला तिथनं पण काका गप नाही बसलो काका म्हणलं आता काशीला जाऊन प्रायचित्त करायचं काका बिना पाण्याचं बोंबलत निघालंय कशाला प्रायचित्त करायला भाताचा शीत कुणाचा असेल असं करत करत नेमकं बघा 4 दिवसानं काकाला भूक लागली अन्नमय प्राणी भूक काका एक जणाला विचारलं होय व इथं ब्राह्मणाचं घर कुठं आहे आता ती पोरग आहे ना पोरग म्हणलं काका ती बघा समोरून काकी येतात ज्यांनी कमरेला असा हांडा घेतलाय ना कारण त्यांच्यावर डोक्यावरती आणलेलं पाणी पूजेला चालत नाही ज्यांनी कमरेला असा हांडा घेतलाय ना त्या बघा ब्राह्मण काकी आहेत काका काकींकडे गेलं काकी मला जेवायला भेटेल का काकी म्हटलं चला काका मी तुम्हाला भाजी भाकरी बनवून देते आता काकीनं भाजी भाकरी बनवली काकानं एवढं खाल्लं असं जर तोंडात हात घातला ना बोटाला लागल एवढं खाल्लं शेवटी आतनं मेसेज आला माल आत पाठवू नका गोडवान भरलंय एवढं खाल्लं आणि नेमकं झालं काय तेवढ्यात बघा नेमकं काकीचं एक लहान पोरग तुरु पळत काका म्हणलं बाळ काय नाव तुझं पोरग म्हणलं अमुक अमुक कितवीला आहे पोरग म्हणलं 4 वर्ष झालं पहिलीतच आहे काका म्हणलं चांगलंय आता त्यांचं खाल्लंय म्हणलं चांगलं म्हणायला लागणार तेवढ्यात बघा काकी लागली मोठ्यानं रडाई काका बघा ह्या पोरासाठी आमच्या नवऱ्या बायकोची भांडणं होते ती काका म्हणलं काय झालं एवढं गुणी पोर आहे एवढं शहाणं बाळ आहे आणि याच्यासाठी तुमची भांडणं का होतात ती म्हणली बघा काका आपल्यात धर्म आहे ब्राह्मणाचा धर्म आहे लहान मुलाची मूंज ही झालीच पाहिजे पण म्हणली आमचं ती आहे तर मुसलमान ती म्हणतात काका सुलता करायचं तुम्ही सांगा त्याचं मूंज करू का सुलता करू काका म्हणलं त्याचं मूंज कर नाही तर सुलता कर पण मला ती सांग माझी कबर बांधू का समाधी महाराज एवढा कुटाणा कशामुळे झाला भाताचा शीत कुणाचा असेल म्हणून माणसाचं मन आहे ना माणसाचं मन कधी जागेवर नसतं आणि झालं काय ज्यांनी हे देहरूपी शेत पेरलं महाराज अभंगात सांगतात त्यांनी काय केलं त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला सुंदर अशी साथ देणारे कारण ही सहकारी मंडळी म्हणजे महाराज या कार्यक्रमाची शोभा आहे बरं का जोरात टाळी वाजवायची आमचे आदरणीय महाराजांचं नाव काय राजेश सनस राजेश महाराज असतील सांगा महाराज आवारे महाराज आवारे महाराज असतील बाबू महाराज असतील त्याचबरोबर वैष्णव अरे वा वैष्णव आहे नावातच वैष्णव आहे सुंदर बरं का दीदीचं नाव काय आपल्या
भूमी, सुंदर असं नाव आहे बरं का. सुंदर अशी दिदीनं मृदुंगाची साथ दिली. आपले दादा असतील जोरात टाळी वाजवायचे. आपली मुलं अशी घडली पाहिजेत बरं का. आणि या कार्यक्रमासाठी जी मागं उभे आहेत, लहान मुलं असतील, तरुण मंडळी असतील, आमच्या वहिनी देखील या ठिकाणी आहेत बरं का. मीनाक्षी माने जाधव आहेत, त्याचबरोबर आमच्या किरण माने चव्हाण आहेत. स्वतः इंजिनियर आहेत, IT विभागात काम करतायत, चांगल्या उच्च शिक्षिका आहेत. तरी पण या परमार्थाची आवड आहे. बरीच मंडळी या ठिकाणी आहेत जे शिक्षक आहेत, पण याची आवड आहे. म्हणून सगळी मंडळी, तुम्ही सगळ्यांनी शांत चित्तेने कीर्तन ऐकलं त्याबद्दल तुमचं धन्यवाद. आणि या कार्यक्रमाला सुंदर अशा आठवणीमध्ये कैद करण्याचं काम केलं ते म्हणजे ओम साई क्रिएशन, दादांचंही धन्यवाद बरं का. आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ते म्हणजे साऊंड सिस्टीम, कारण हे महत्त्वाचं आहे. दादांचंही धन्यवाद. आणि आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत ते म्हणजे आमच्या जी टॉकीजचे आमचे सर हेमंत पांचाल सर या ठिकाणी उपस्थित आहेत बरं का. दादांचं धन्यवाद. आणि सगळ्यांच्या चरणावर माझं शिरकमळ ठेवून आपल्या सेवेला पूर्ण विराम देऊ, कारण वेळ निघून चालली आहे. ज्ञानेश्वर माऊली, धन्यवाद 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 ताई. या ठिकाणी युवा महिला कीर्तनकार नम्रताताई महाराज कर्वे